केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ते सध्या आपल्या सोबत आहेत. अण्णा, ज्या पद्धतीने या संपूर्ण निवडणुकीचा प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले, परंतु आता मतदारांनी कुठल्या म्हणजे याचा विकासाच्या मुद्द्यांवर नजर ठेवून या ठिकाणी येऊन मतदान करायचं आहे आणि काय मुद्दे आता आहेत असं वाटतं? पुणेकर हे नेहमीच विकासाच्याच मुद्द्यावरती पुणेकरांनी नेहमी मतदान केलंय. कोणी कितीही काही सांगितलं की कारभारी आता बदला आणि आम्हाला पुन्हा कारभारी बनवा, तर त्यांचा अनुभव पुणेकरांनी घेतलाय. 2017ला पुणेकरांनी यांना बाजूला केलं, यांचं कारभारपद काढून घेतलं. त्याचं कारण आहे की गेले त्यांच्या ताब्यात 25-30 वर्ष सत्ताच होती. त्यामुळे पुण्याचे आजचे जे काही प्रश्न आहेत याला जबाबदार कोण आहे? वाहतूक काय 2-4 वर्षात वाहतुकीचा प्रश्नच वाढला का? मला असं वाटतं की ज्यांना एकदा पुणेकरांनी घरी बसवले, पुणेकर काय आता कारभारी बदलायच्या मूडमध्ये नाहीत. त्याचं कारण आहे बघा, मागच्या 11 वर्षात माननीय मोदीजींच्या सरकारनं पुण्यासाठीचं भरीव योगदान आहे. कागदावरची मेट्रो, आज मेट्रो सुरू झाली, 32 किलोमीटर मेट्रो सुरू झाली. जायकासारखा जवळजवळ 950 कोटी रुपये अनुदान दिलं केंद्र सरकारने, तो प्रकल्प आज पूर्णत्वाकडे जातोय. आज NHAIच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेत चांदणी चौकासारखा प्रकल्प पूर्ण झाला. आज कात्रजच्या चौकातला उड्डाण पूल पूर्ण झाला. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जवळपास 1200 ते 1500 नवीन बसेस आल्या. आज परत 1000 बसेसची संमती आम्हाला मान्यता मिळाली. पुढच्या काळात 5000 बसेस आम्ही पूर्ण. मला असं वाटतं असंख्य उपक्रम आहेत, असंख्य कामं आहेत. मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये झालं आमचं महापालिकेचं. तर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं जे मागच्या काळामध्ये पुणेकरांसाठी, पुण्यासाठी जे काही काम केले पुणेकरांनी पाहिले, अनुभवले. त्यामुळे मला विश्वास काय आहे की आम्ही केलेलं काय, पुणेकर खूप विचारी आहेत. ते विकासाला, प्रगतीला आणि या शहराचं भविष्याला मतदान करतात. आणि ते मागच्या 3 निवडणुका दिसून आलं आपल्याला. 2017ची महापालिका, 2024च्या लोकसभा आणि विधानसभा या तिन्ही निवडणुकांमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी समर्थन दिलं. 100% आमच्या जागा तुम्ही लोकसभा विधानसभा निवडून आल्या. मला असं वाटतं आज मतदान होते. आजही पुणेकर हे विकासालाच मत देतात. त्यांनी अनुभवलं आहे आणि भविष्याचा 50 वर्षाचा आम्ही जो विचार केला आहे तो संकल्प पत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवलेला आहे. त्यामुळे केलेलं काम आणि भविष्यातलं व्हिजन आणि त्याच्याबद्दलची विश्वासार्हता ही पुणेकरांमध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीच्या बद्दल आहे. त्यामुळे पुण्यातली जनता ही मोदीजींच्या आणि देवेंजींच्या पक्षासोबत आहे. पुण्याची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत असल्यानं 120 ते 125 जागा आम्ही जिंकू आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल. अर्थात जर आपण बघितलं तर दादा विरुद्ध अण्णा, अर्थात मुरली अण्णा असा हा सामना पाहायला मिळाला. आणि अजित पवारांनी तर थेट बरेच भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा भाजपवर या ठिकाणी केलेले आहेत. मला असं सांगायचं तुमच्या माध्यमातून, बघा की 2017ला तुम्हाला लोकांनी घरी का बसवलं, तर काहीच करता नाही आलं तुम्हाला. 25, 30, 40 वर्ष पुण्यावर राज्य केलं तुम्हीच पालकमंत्री, तुमचाच मुख्यमंत्री, तुमचाच पंतप्रधान, सगळं तुमचंच होतं. काय केलं पुण्यासाठी? बघा, भ्रष्टाचाराचं नाव कोणी घ्यावं, गुन्हेगारीचं नाव कोणी घ्यावं? अजितदादांनी. त्यांच्या काळात त्यांची सत्ता होती, त्यांचा शिक्षण मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सदस्य जेलमध्ये होते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. आणि ते अजितदादा आज भ्रष्टाचार आम्हाला सांगतात. एक गुन्हेगारीच्या विषयावर आज तुम्ही बघा जी नावं दिसत आहेत ते गुन्हेगारीला कोण प्रवृत्त करतंय? एका बाजूला शहराच्या पोलीस आयुक्तांना दम द्यायचा जाहीर कार्यक्रमात, कोयता गँग संपली पाहिजे, टायरमध्ये घालून मारा. अरे दुसऱ्या बाजूला उमेदवार तुमचे कोण? हे सगळे. म्हणून मला असं वाटतं की पुणेकर हे सगळं पाहतायत. स्पष्ट आहे आता कुठल्याही कारभारी बदलायच्या भूमिकेत पुणेकर नाहीत का, तर ते पुणेकर हे कामाला मत देतात. त्यामुळे आम्ही केलेलं काम आणि भविष्याचा विचार जो आम्ही पुणेकरांसोबत ठेवला आहे, त्यामुळे पुणेकर हे भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी उभे राहतील आणि पुन्हा एकदा महापौर भाजपचाच होईल. परंतु अजित पवारांकडून सुद्धा विश्वास दर्शवला जातो की महापौर त्यांचाच बसणार. ठीक आहे ना, शुभेच्छा आहेत त्यांना. शेवटी जनतेचा आदेश असतो, जनता ज्याला समर्थन देईल त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं पुण्यातली जनता आहे ना, सुज्ञ आमचे, ते अशा विषयांना मतदान. त्यांना जर परत आणायचं तर कारण काय केलं तुम्ही? का द्यावं तुम्हाला बाहेर काढले ऑलरेडी आम्ही. पुणेकर म्हणतात. त्यांनी आश्वासन दिलंय की मेट्रो फ्री देऊ, बस फ्री देऊ. देवेंजींनी परवा खूप चांगलं मांडलं. मला असं वाटतं की हे त्यांनी आश्वासन दिलेलं खूप चांगलं झालं. उलट आम्हाला सोपं झालं, कारण पुणेकरांना माहिती आहे की जे खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं काही ते देवेंजी म्हटले वाटते परवा. असंच आहे ना की जे खरं तर प्रॅक्टिकली शक्य नाही. आणि मुळात मुख्यमंत्री, पंतप्रधान ज्या सरकारमध्ये तुम्ही आमच्यासोबत काम करता त्यांना विचारलं, त्यांच्याशी बसलात का? त्याची एक कमिटी असते. तुमचे फेअर फिक्सिंगच्या संदर्भातलं एक काम असतं, म्हणजे एक त्याची प्रोसिजर आहे, ते बघितलं का? ते तुम्ही पैसे कुठून हे ठेवलं का? तेव्हा मला असं वाटतं की हे नक्की झालं की आपण हारणार आहे म्हणून असं बोलायला काय जाते. अशा जर आपण बघितलं तर
पुणेकर हे सुज्ञ आहेत, हुशार आहेत आणि विकासाच्या कामावर पाहत ते मतदान करतील आणि भाजपचंच महापौर असेल असा देखील विश्वास या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व्यक्त करतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.